हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्या 3 वाजता निवडणुकांची घोषणा होणार। निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागणार। 24 तासांनंतर देशभरात आचारसंहिता लागणार। देशभरात 6 ते 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता। शिंदेगडाचे 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार। चंद्रपूरमधील सभेत वकील असीम सरोदेंचा दावा। सरोदेंनी 12 आमदारांची यादीच वाचून दाखवली। जयंत पाटील फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात। जयंत पाटलांचा गोदर फायनल होऊ द्या, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। सोमवारी मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील, आश्चर्य वाटेल असे अनेक जण आमच्याकडे येतील। शिंदेगडाच्या संजय शिरसाट यांचा दावा। वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट। सामना करायलात मोरेंनी राऊतांशी केली चर्चा, तर पुण्यात वॉशिंग मशीन नको, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार। वसंत मोरेंच्या संभाव्य उमेदवारीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। उद्यापर्यंत महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल, तर शिवसेना उमेदवारांची यादी रविवारी किंवा सोमवारी जाहीर होणार। आमदार संजय शिरसाट यांची माहिती। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? मंत्री छगन भुजबळांचा सवाल। काही दिवसांपूर्वी नाशकात श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा। मवियाकडून प्रचार। वंचितला 4 जागांचा प्रस्ताव। वंचितनं मवियाच्या प्रस्तावावर त्यांचा निर्णय का व्हावा? खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज बैठक। काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल बैठकीला उपस्थित राहणार। मवियाच्या आजच्या बैठकीचं निमंत्रण नाही, पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल शरद पवारांची भेट घेणार। मविया बैठकीआधी के.सी. वेणुगोपाल 4 वाजता पवारांची भेट घेणार। माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते शरद पवारांच्या संपर्कात। पवारांच्या पक्षाकडून माढ्यातून लढण्याची शक्यता। शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा। उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे महायुतीच्या वाटेवर। फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी दोघांची भेट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।